राम राम मंडळी. आज काय बेत आहे माहिती आहे का? मस्तपैकी गावाकडचा बेत आहे. काय अहो, खिशीच्या पातोड्या हो. खाल्ली आहे का मस्तपैकी कधीतरी काळा मसाल्याची खिशीच्या पातोड्याची आमटी? चला तर मग या पद्धतीने पण नक्की करून बघा. कशी बनवायची सांगते की. चला तर मस्तपैकी बनवूया खिशीच्या पातोड्याची आमटी. खिशीच्या पातोड्या बनवण्यासाठी छानपैकी एक पातेलं घ्यायचे, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल तडाडलं की जिरे मोहरीची फोडणी घालायची, त्यामध्ये थोडीशी धना पावडर आणि हळद घालायची आणि पाणी टाकायचं. आणि पाणी टाकल्यानंतर चवेपुरतं मीठ घालायचं, थोडीशी कोथिंबीर वरतून कट करून घालायची आणि छानपैकी ते उकळू द्यायची. ती खिशी आपण बघा, खिशीच्या पातोड्या जशा बनवतो तशाच खिशीच्या पापड्या वगैरे पण बनवतो. उन्हाळ्यामध्ये जसं बनवतो ना खिशी घेऊन, थोडंसं बनवायला वेळ लागतो, पण ही झटकीपट आणि टेस्टी, खायला तर एक नंबर लागतंय. चवेपुरतं छानपैकी हे बघा मीठ घातलंय, एकत्रित मिक्स करायचंय आणि त्याला थोडी उकळी आली की त्यामध्ये आपल्याला घालायचे बेसन पीठ. ओ हो, एकदम मस्त लागतं. करायला जरा कष्ट आहे बरं का, पण खायला एकदम चवदार. मी काय केलंय, लाटणं घेतलंय आपलं एक लाटणं. त्याला थोडंसं आपण घोट्या माहिती असेल सगळ्यांना, त्याच्याने जसं घोटतो खिशी घेताना म्हणजे त्याला चिटकत नाही, तसं मी याला थोडंसं तेल लावलं आहे लाटण्याला, म्हणजे त्याला बेसनपीठ वगैरे चिटकणार नाही. आणि मस्तपैकी घोटून घोटून बेसनपीठ त्याच्यामध्ये टाकलंय. खूप जास्त पण अति घालायचं नाही, तर एकदम कडक गोळा बनला तर ते शिजायला त्याच्यामध्ये पाणी उरणार नाही, शिजलं नाही तर ते कचरट राहणार. त्यामुळे छानपैकी एकदम मस्त असं घोटून घोटून मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून थोडंसं ते 5-10 मिनटं शिजू द्यायचंय. पाणी प्रमाणातच घालायचंय, मी पुन्हा एकदा सांगतेय, नाहीतर अति पाणी झालं तरी पण त्याच्या वड्या पडणार नाही, ते एकदम पातळ बनेल. आणि पाणी एकदम कमी झालं, पीठ जास्त झालं तर ते कडक बनेल आणि शिजणार नाही, तर वड्या पण त्याच्या बनणार नाही. त्यामध्ये राहिलेल्या छोट्या छोट्या गोठळ्या ज्या असतील, पिठाच्या ज्या गोठळ्या बनतात, त्या छानपैकी फोडून घ्यायच्या आहेत आणि एक झाकण ठेवून एक 5 ते 7-10 मिनटं त्याला छानपैकी शिजू द्यायचंय. छानपैकी ते शिजलं की मग आपण ते प्लेटमध्ये मस्त काढून घेणार आहोत. हे बघा छानपैकी आता ते पातोड्याचं मस्तपैकी आपण खिशी घेतली आहे. आता ते हे बघा मस्त एकदम तोंडाला पाणी सुटतं. आणि त्याच्यात थोडं लसणाची फोडणी घातली आहे बरं का आपण. लसूण थोडा बारीक करून घातल्यामुळे त्याला एक नंबर टेस्ट येते आणि खूप छान चवीला लागतं. मग एक पाते तुम्ही परत ताट घ्या, छोटं घ्या किंवा मोठं घ्या, त्यावरती तेल थोडंसं लावायचं, सगळीकडे छान स्प्रेड करायचं आणि जे पण आपण खिशी केली आहे छानपैकी ती गरमागरम त्यावरती टाकायची. आता ती सगळीकडे स्प्रेड करताना पसरवताना तुम्ही हाताने करायचे बरं का. मी तर हातानेच करणार आहे. जरा चटका बसतोय पण खायला खूप मस्त लागतंय टेस्ट. तुम्ही तसं हातामध्ये तेल, प्लास्टिकची पिशवीला तेल लावून पण छानपैकी करू शकतात, म्हणजे हाताला चटका वगैरे लागणार नाही. हे बघा मस्तपैकी सगळं हे काढून घ्यायचंय आणि पातेल्याला जे उरलेलं आहे त्याचा तर आपण यूज करणार आहे. नंतर तो तुम्हाला मी सांगतेच पुढे आपण त्याचं काय बनवणार आहोत, कसं यूज करणार आहोत. हे बघा छानपैकी अशा पातोड्या ह्या छान थापून घ्यायच्या आहे. मी हाताला थोडंसं तेल लावलंय म्हणजे हाताला ते चिकटणार नाही आणि छान शिजल्यामुळे ते हाताला बघा चिकटत पण नाहीये. मस्तपैकी सगळीकडे स्प्रेड करायचंय. गार करून जर स्प्रेड केलं तर त्याच्या वड्या छानपैकी बनणार नाही, एकत्रित गोळा बनेल. म्हणून ते गरम गरमच आपल्याला छानपैकी स्प्रेड करून घ्यायचे, सगळीकडे पसरवायचं आहे. हे बघा छानपैकी सगळीकडे मी पसरवलंय आणि चाकूने छानपैकी त्याच्या मस्त वड्या पाडायच्या आहेत. तुम्ही त्रिकोणी, चौकोनी, आडव्या, सरळ, उभ्या कशाही पाडा. मी छानपैकी शंकरपाळी शेपमध्ये पातोड्याच्या वड्या जशा बनवतो तसं त्याचा शेप बनवणार आहे. हे बघा उभ्या आडव्या छानपैकी मस्त कटिंग करून घ्यायचे. तुम्ही पण नक्की कसं बनवतात मंडळी ते पण मला सांगत जा जरा कमेंटमध्ये, कारण प्रत्येक भागातली पद्धत थोड्याफार बनवण्याची वेगवेगळी असते. हे बघा हा किती सुंदर वड्या पडल्यात बघा. अजिबात ताटाला पण चिकटलेल्या नाहीयेत, हाताला पण चिकचिक नाहीये, शिजल्या पण एकदम मस्त छान प्रमाणात आहे, खायला पण टेस्टी. आणि हे बघा आपल्या पातवड्या तयार आहे खिशीच्या, एकदम सुंदर आणि टेस्टी. आहा तोंडाला पाणीच सुटतंय बघा. चला तर आता पुढची स्टेप करूयात. त्यानंतर आपल्याला आता घालायची फोडणी आमटीला. त्यासाठी एक पातेलं घेतलंय छानपैकी, त्याच्यात तेल टाकून कडाडलं तेल की जिरे मोहरी घालायची आणि आपण केलेला मसाला आहे. मसाल्यामध्ये आपण आलं, लसूण, खोबरं आणि कांदा छानपैकी आपण तो भाजून वगैरे आणि सगळं एकत्रित छानपैकी भाजून नंतर ते मिक्सरला बारीक केले, कोथिंबीर, आलं वगैरे घालून.
आणि ती सगळी पेस्ट, तो मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून परतून घ्यायचं आहे. हे बघा, हा असलं मस्त वास येतंय जसं काही मस्त. हे बघा, त्याच्यामध्ये काळा, लाल, घरातले तुमचे जगभरातले छान छान मसाले टाका. काळा तिखट, थोडंसं लाल तिखट, धना पावडर, हळद आणि मटण मसाला असेल तर थोडा चवीपुरता एक्स्ट्रा घाला. आम्हाला थोडी झणझणीत आवडते म्हणून काळा मसाला जरा जास्तच घातलाय. टेस्ट पण खूप छान येते भाजीला आणि चव तर एकच नंबर. हा छानपैकी असं परतून परतून घ्यायचं आहे. त्याला पण तेल सुटलं की नंतर यामध्ये बघा कसं तेल सुटलंय. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते स्वच्छ धुवून घेतलंय आणि मगाशी ज्या पातवड्याचं पातेलं होतं त्याच्यामध्ये मी पाणी टाकलंय आणि सगळं आजूबाजूचं जे बेसन पीठ होतं, खिशी घेतलेली, छानपैकी ते शिजलेलं होतं. सगळं ते मस्तपैकी धुतलं आणि ते याच्यामध्ये टाकलं. म्हणजे आमटी पण खूप मस्त घट्ट होते आणि टेस्टी होते. पातळ पण होत नाही. बेसन पिठाने जरा घट्टपणा येतो. आपण बऱ्याचदा बघा आमट्या वगैरे काही करताना त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ भाजून घालतो. ते का, तर त्याला थोडंसं एक संगपणा येण्यासाठी आणि थोडंसं घट्ट होण्यासाठी. आणि हे तर शिजलेलं होतं छानपैकी म्हणून आपण ते स्वच्छपणे धुवून टाकलेलं आहे आमटीमध्ये. आणि आमटी एकदम मस्त घट्ट झाली आहे बघा. आणि छान आमटीवर फोडणी वगैरे घातली, तिखट मसाले घालून पाणी घालायचे, मीठ घालायचे, वरतून कोथिंबीर घालायची छानपैकी आणि उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण ज्या पातवड्या केल्या आहेत त्या छानपैकी सोडायच्या आहेत. हे बघा, हा आपली आमटी कशी मस्तपैकी उकळली पण आहे आणि छानपैकी तयार पण झाली आहे. आपल्या पातवड्याची आमटी रेडी आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.